सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ शिरवणे यंदा आपल्या स्थापनेचं 40वे गौरवशाली वर्ष हे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरं करतंय। या निमित्ताने सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ शिरवणेला विशेष भेट दिली आहे आणि आई अंबे मातेचं दर्शन घेतलंय। उत्सवाच्या धार्मिक वातावरणासोबतच मंडळातर्फे सामाजिक बांधिलकी जपत सालाबाद प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला। मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी कौतुकाची थाप दिली आहे। या प्रसंगी माजी महापौर जयवंत सुतार, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी नगरसेवक रामचंद्र घरत, माजी परिवहन समिती सभापती प्रदीप गवस, पूर्व शिक्षण समिती सभापती अर्जुन संघवी, माजी नगरसेविका माधुरी सुतार, समाजसेवक जयेंद्र सुतार, समाजसेविका निर्मला सुतार, मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ शिरवणे हे 40व्या वर्षामध्ये पदार्पण केलेले। माझे स्नेही कैलासवासी अरुण सुतार यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन जीडी सुतार, जयवंत सुतार जे आपल्या शहराचे महापौर, त्यांनी हे सातत्यानं जनसामान्याला जवळ करण्याचा जो प्रामाणिकपणे प्रयत्न केला, सर्वांचं हित जपण्याचं काम त्यांनी सगळ्यांना शिकवलं। समाजातला जो पददलित घटक आहे आणि आता तुम्ही जर बारकाने बघितलं तर या ठिकाणी बक्षीस ज्यांना मिळाली ते प्रत्येक धर्माची, जातीची, भाषेची, वर्णाची, वर्गाची लोक आहेत। म्हणजे अखंड भारत निर्माण करण्याकरता अशाच नेतृत्वाची गरज आहे आणि भविष्य काळामध्ये हे कार्य अखंड चालू राहील असा माझा विश्वास आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।